पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसार तुमचे जे मराठीचे पुस्तक आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. भाग 1, पाठाचे नाव चित्रगप्पा, पान क्रमांक 2. तुम्ही पण तुमच्या घरी तुमच्या पुस्तकातील हे पान क्रमांक 2 काढा मराठीच्या पुस्तकामधले. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे. किती सुंदर चित्र आहे ते आणि किती रंगीत आहे. मस्त मस्त चित्र आहे ना. तर आता आपण त्या चित्राविषयी गप्पा मारणार आहोत. तिथे बघा तुम्हाला दिसत आहे चित्र बघ व सांग. म्हणजे याचा अर्थ आहे त्या चित्रामध्ये जे काही आपल्याला दिसत आहे तर त्या चित्रात दिसणाऱ्या गोष्टी आणि त्या चित्रामध्ये दिसणारे व्यक्ती किंवा जे गोष्टी तुम्हाला दिसतील तर त्याचे आपल्याला वर्णन करायचे आहे आपल्या शब्दात. आता मी तुम्हाला हे चित्र वर्णन करून दाखवणार आहे. तुम्ही देखील तुमच्या मनाने घरी तुमच्या भाषेमध्ये चित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे एक गावातील सुंदर दृश्य दाखवणारे चित्र आहे. चित्रात गावातील लोक आपापली कामे करताना दिसत आहेत. बघा चित्रामध्ये काय काय दिसत आहे. एक बाई झाडांना पाणी टाकत आहे. एका बाजूला शेतात भाजीपाला लावलेला आहे. एक महिला झाडांना पाणी घालत आहे. शेतात वांगी आणि फुलझाडे पण दिसत आहे. चित्रात वरच्या बाजूला एक ट्रॅक्टर दिसत आहे. ट्रॅक्टर जवळ बघा 2 माणसे उभी आहे. बघा बघा दिसली का तुम्हाला. एक माणूस ट्रॅक्टरवर बसला आहे आणि एक माणूस ट्रॅक्टर जवळ उभा आहे. ते काय करत असतील बरे. नक्कीच ते गप्पाच मारत असतील, हो ना. घरासमोर एक महिला लहान मुलीचे केस विंचरत आहे. बघा ही छोटी मुलगी दिसते आणि एक महिला तिथे ओट्यावर बसली आहे. तुमची आई विंचरते का तुमचे केस. मला कमेंट मध्ये सांगा हा. आता पुढचे चित्र बघूया आपण. या चित्रामध्ये एक शेतकरी गाईच्या वासराला प्रेमाने हात लावत आहे. बघा हा कोण आहे बरे. हा शेतकरी आहे. त्याच्याजवळ एक छानसं छोटंसं गाईचं वासरू पण आहे. तो त्याला प्रेमाने हात लावतो आहे. बघा या साईडला गाय गवत खाताना दिसत आहे आणि गाईजवळ दूध काढण्यासाठी बादली ठेवलेली आहे. तुमच्या घरी आहे का रे गाय. कोणी कोणी गाय पाळली आहे. कोणी कुत्रा पाळला आहे. कोणी मांजर पाळली आहे. मला सांगा, मला कमेंट करून सांगा कोणी कोणता प्राणी पाळलाय. आणखी जवळच बघा इथे एक मांजर दूध पिताना दिसत आहे. एका बशीमध्ये ती दूध पिते. बघा बघा. आणि जवळ एक शेळी एका टोपली जवळ उभी आहे. आता मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये हेच चित्रवर्णन लिहून दाखवलेले आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. गावातील सुंदर दृश्य दाखवणारे हे चित्र आहे. चित्रात गावातील लोक आपापली कामे करताना दिसत आहेत. एका बाजूला शेतात भाजीपाला लावलेला आहे. एक महिला झाडांना पाणी घालत आहे. शेतात वांगी आणि फुलझाडे दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला एक शेतकरी गाईच्या वासराला प्रेमाने हात लावत आहे. गाय गवत खात आहे आणि जवळ दूध काढण्यासाठी बादली ठेवली आहे. चित्राच्या वरच्या बाजूला एक ट्रॅक्टर दिसत आहे. ट्रॅक्टर जवळ 2 माणसे उभी आहेत. घरासमोर एक महिला लहान मुलीचे केस विंचरत आहे. जवळ एक मांजर दूध पित आहे आणि एक शेळी टोपली जवळ उभी आहे. संपूर्ण चित्रातून गावातील स्वच्छ, आनंदी आणि मेहनती जीवन दिसून येते. आता मी तुम्हाला हे दुसरं चित्र माझ्या मनाने दिलेलं आहे. आता ह्या चित्रामध्ये जे काही दृश्य तुम्हाला दिसत आहे त्याचे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचे बेटा. आता आहे ना हे चित्र वर्णन तुम्ही तुमच्या पालकांजवळ बसून त्यांना सांगायचं आहे. त्यांना तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगायचं आहे चित्रात काय काय दिसते आहे बरे. ठीक आहे. आता पुढचं चित्र आपण बघूया. हे एक सुंदर घराचे चित्र आहे.
दिसतंय का तुम्हाला चित्र सगळ्यांना? तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये चित्र काढा, चित्र असलेलं पान काढा. हे एक सुंदर गावातील घराचे चित्र आहे. एक घर दिसतंय बघा स्क्रीनवरती. घरासमोर मोठे अंगण दिसत आहे. तुमच्या घरासमोर आहे का बेटा असे अंगण? का तुम्ही फ्लॅटमध्ये राहता? मला सांगा हा कमेंट करून. अंगणात दोन मुले गोट्या खेळताना दिसत आहे. बघा एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. बघा त्यांच्याजवळ छोटे छोटे गोल गोल आहेत, त्या गोट्या आहेत, त्यांना गोट्या म्हणतात. एक मुलगा आणि एक मुलगी हे दोन्ही जण आनंदाने खेळत आहेत. जवळच काही चिमण्या पण दिसत आहे. बघा बघा चिमण्या, ते दाणे खात आहे, है ना? कोंबडी आणि तिची पिल्लेही दिसत आहेत, ते अंगणात फिरताय बघा. दिसले का तुम्हाला? घरासमोर 3 खुर्च्या ठेवलेल्या आहे आणि त्याच्यावर 3 पुरुष बसलेले आहे. ते काय करताय बरे? त्यांच्या हातात कप आहे, म्हणजे नक्कीच ते चहा पीत पीत गप्पा मारताय. त्यांच्या जवळ एक कुत्रा पण शांतपणे बसलाय. बघा किती शांत बसलाय तो. अरे बापरे. त्यांच्या जवळ एक आजी साडी नेसून हात जोडून उभी आहे. त्या आजीच्या जवळच समोर काय आहे? तुळशी वृंदावन आहे. तुम्ही लावली का घरी तुळस? तुमची आई घरी तुळशीची पूजा करते का? मला सांगा हा तुम्ही. घराजवळ एक सायकल पण उभी आहे. दिसली का तुम्हाला सायकल? सायकल कोणाकोणाला आवडते बरे? तुमच्या जवळ आहे का सायकल? अंगणात झाडे, फुले आणि हिरवीगार बाग असल्यामुळे वातावरण फार सुंदर, शांत आणि प्रसन्न दिसत आहे. आता बघा बेटा, पुढच्या चित्रामध्ये मी चित्र तेच ठेवलेलं आहे, पण मी पुढच्या पेजवरती तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरही मी तुम्हाला सांगितली आहे. बघा, आपण पहिला प्रश्न बघूया. चित्रात मुले काय खेळत आहे? उत्तर, मुले गोट्या खेळत आहेत. दुसरा प्रश्न, आजी काय करत आहे? आजी नमस्कार करत आहे. प्रश्न तिसरा, अंगणात किती पुरुष बसले आहेत? अंगणात 3 पुरुष बसले आहेत. चौथा प्रश्न, पुरुष काय पित आहेत? पुरुष तर चहा पित आहेत. पाचवा प्रश्न, घरासमोर कोणती गाडी उभी आहे? अरे, घरासमोर तर सायकल उभी आहे. सहावा प्रश्न, अंगणात कोणते पक्षी आहेत? अंगणात चिमण्या आहेत. दिसल्या का चिमण्या? हा, दिसल्या दिसल्या बघा इथे इथे. हा, आता सातवा प्रश्न, कोंबडी सोबत काय दिसत आहेत? कोंबडी सोबत तिची छोटी छोटी पिल्ले पण दिसत आहेत. आठवा प्रश्न, कुत्रा कुठे बसला आहे? दिसला का तुम्हाला कुत्रा? सांगा बरं का सांगा. कुत्रा खुर्चीजवळ बसला आहे. नववा प्रश्न, घराच्या अंगणात काय लावले आहे? घराच्या अंगणात झाडे आणि फुले लावली आहेत. कसे वाटले तुम्हाला चित्रवर्णन? आता आणखी आपण अजून प्रश्न बघूया. आता मी तुम्हाला हे प्रश्न विचारते आहे आणि उत्तर मी सांगते आहे, पण असेच प्रश्न पालकांनी देखील तुमच्या मुलांना घरी व्हिडिओ बघताना विचारायचे आहे आणि मुलांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्यास प्रोत्साहित करायचे आहे. अशाने मुलांची प्रश्न उत्तर देण्याची प्रगती होईल. पहिला प्रश्न, मुलगी काय करत आहे? बघा, मुलगी दिसली का तुम्हाला? मग बघा बरं ती काय करते? हा, ती गोट्या उचलत आहे. दुसरा प्रश्न, चित्रात कोणते प्राणी दिसतात? चित्रात कुत्रा आणि कोंबड्या दिसतात. तिसरा प्रश्न, घराच्या खिडक्या कशा आहेत? दिसल्या का खिडक्या तुम्हाला? तुमच्या घराला पण आहेत का खिडक्या? किती खिडक्या आहेत तुमच्या घराला? मला कमेंट करून सांगा हा. घराच्या खिडक्या उघड्या आहेत. उघड्याच आहेत ना, बघा इथे दिसतंय, कारण तिथून आतमधलं दृश्यही दिसतंय, म्हणजे त्या खिडक्या उघड्या आहे. प्रश्न चौथा, अंगणात पक्ष्यांसाठी काय ठेवले आहे? अंगणात पक्ष्यांसाठी दाणे ठेवले आहे, म्हणूनच खूप सारे पक्षी गोळा झाले आहेत ना. तुम्ही पण तुमच्या अंगणामध्ये किंवा घराच्या बाल्कनीत तुमच्या घरात पक्षी यावे म्हणून ना दाणे ठेवायचे. प्रश्न पाचवा, चित्रात वातावरण कसे दिसत आहे? चित्रात शांत आणि आनंदी वातावरण दिसत आहे. सहावा प्रश्न, अंगणात मुले कुठे खेळत आहे? मुले अंगणामध्ये बसून खेळत आहे. अंगणातच बसली ना ती. तुम्ही कुठे खेळता बरं? मला कमेंट करून सांगा हा. मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला का?
आवडला असेल तर तुम्ही देखील तुमच्या शब्दामध्ये चित्रवर्णन करून घरी आई वडिलांसमोर आपल्या शब्दांमध्ये सांगायचे आहे. धन्यवाद.